पुण्यातील गणेशोत्सवांमध्ये लक्षवेधी गोष्ट असते ती म्हणजे ढोल ताशा पथकांचं वादन। या ढोल ताशा पथकामध्ये कलावंत देखील सहभागी होतात। पुण्यामध्ये कलावंत ढोल ताशा पथक नावाचं गेल्या 11 वर्षांपासून एक पथक पाहायला मिळत आहे। सौरभ गोखले आणि श्रुती मराठ यांनी सुरू केलेला हा कलावंतांचा मेळा आजही गणेशोत्सवात तितक्याच जोशामध्ये पाहायला मिळतोय। दरम्यान या कलावंत ढोल ताशा पथकांचा सराव अगदी अंगावर शहारे आणणारा आहे। पाहूयात। तर आपण कलावंतांच्या ढोल पथकामध्ये आल्यानंतर त्यांचं वादन ऐकलं आणि अतिशय मंत्रमुग्ध आणि अंगावर शहारे आणणारं वादन आहे ते कलावंतांनी सादर केलेलं आहे। आपल्या सोबत सौरभ गोखले आहेत आणि इतर कलाकार सुद्धा या वादनामध्ये सहभागी झालेले आहेत। दादा 11वं वर्ष 11 वर्षांमध्ये काय काय बदल तुम्हाला या संपूर्ण ढोल ताशा पथकांमध्ये जाणवतोय आणि तुमच्या पथकामध्ये तुम्ही काय काय बदल केले? प्रचंड फरक जाणवतोय, कारण गेल्या 11 वर्षांमध्ये गणेशोत्सवाचं स्वरूप खूप बदललंय आणि आता लोकांचा उत्साह या गोष्टींकडे बघण्याचा आणि मध्ये जे एक डीजे या प्रकाराचं एक वर्चस्व वाढत चाललं होतं ते कुठेतरी आता लोकांना हे पटायला लागलं की आपण संस्कृती आपली जपणं हे खूप महत्त्वाचं आहे। की गणेशोत्सव असेल, शिवजयंती असेल किंवा संभाजी महाराजांची जयंती असेल, यासाठी जेव्हा डीजे लावला जातो त्याच्यावर अश्लील नृत्य केली जातात ते कुठेतरी बंद झालंच पाहिजे आणि त्यासाठी संस्कृती जपण्यासाठी म्हणून ही पारंपरिक वाद्य वाजवणं हे आपण डेफिनेटली प्रमोट करणं जास्त गरजेचं आहे आणि ते करायचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतोय। तुमच्यासोबत आम्ही श्रुती मराठे यांना सुद्धा पाहत असतो। अतिशय जोशामध्ये ते लक्ष्मी रस्त्यावरती आपल्याला ढोल वाजवताना दिसतात। आताही त्या सरावामध्ये सहभागी झालेल्या होत्या। किती वर्षांपासून तुम्ही खरं तर सहभागी होताय आणि यंदा काय जाणवतंय गणेशोत्सवाच्या आधी? माझं 10वं वर्ष, 11 वर्ष कलावंताला झाली, माझं 10वं वर्ष आहे आणि मला वाटतं फिलिंग सगळ्यांचं सेमच असतं। म्हणजे एक कळायला लागतं की आता बाप्पा येणार आहे आणि एक हुरूर लागते की आता कधी येणार आहे आणि आमची 1.5 महिना आधी प्रॅक्टिस सुरू होते आणि शेवटचे 10-12 दिवस जे असतात ती दणक्यात प्रॅक्टिस होते। म्हणजे आज तुम्हाला आवाजावरनं आणि जोशवरनं सुद्धा कळलं असेल की आम्ही आता वी आर रेडी की आता कधी बाप्पा येतो आणि कधी आम्ही बाप्पाचं आगमन करतोय। पण तुम्ही इतर ठिकाणी म्हणजे तुमच्या कलाक्षेत्रामध्ये जवळजवळ 12-12, 15-15 तास काम करत असता, मग इथं ढोल वाजवायला एवढी एनर्जी येते कुठे? मला वाटतं एखाद्या गोष्टीची जर मनापासून आवड असेल ना तर त्याला वेगळं काही करावं लागत नाही। ते तो जोश म्हणा, ती आवड म्हणा, ती एनर्जी म्हणा, ती आपोआप येते। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।